नमस्कार, मी साक्षी. आज आपण वाळवंट रेसिपी मधील बटाटा वेफर्सची रेसिपी पाहणार आहोत आणि हे वेफर्स पहा एकदम पातळ पांढरे शुभ्र झालेले आहेत. तळायला टाकल्यानंतर याची छोटीशी साईज होती आणि तळल्यानंतर 4 पटीने हे वेफर्स फुललेले आहेत. शिवाय पांढरे शुभ्र असे वेफर्स मस्त असे बनलेले आहेत आणि मोठी साईज घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम 4 पटीने 5 पटीने असे हे वेफर्स फुललेले आहेत. थोडीशी वेगळी पद्धत मी बनवताना वापरलेली आहे. तीच पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे वेफर्स आहेत ना तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत, खुसखुशीत झालेले आहेत. असे मस्त वेफर्स पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर पहाच आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर इथे मी 5 किलोचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे इथे मी इंदोर घेतलेले आहेत. शक्यतो बटाटा घेताना इंदोरच बटाटा घ्यायचा आहे आणि इंदोर बटाट्याचं आहे ना साल आहे ते पातळ असतं, म्हणजे नखाने थोडंसं खरवंडलं तर लगेचच निघतं. आणि बटाटे घेताना आहे ना शक्यतो मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला मोठ्या साईजचे जरी घेतले तरी आडवे आणि उभे दोन्ही साईडनी आपण स्लाइस पाडू शकतो, जसे तुम्हाला आवडतायत तसे. तर संपूर्ण तयारी इथे मी करून घेतलेली आहे. बटाटे घेतलेले आहेत, परातमध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण याच परातीमध्ये मी बटाट्याची स्लाइस पाडून घेणार आहे. बटाट्याचं साल ठेवण्यासाठी छोटीशी ताटली घेतलेली आहे आणि 2 टोपांमध्ये 2 भांड्यांमध्ये पाणी सुद्धा घेतलेलं आहे. तर इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुरटीचा असा खडा घेतलेला आहे. साधारण एवढासाच खडा घेतलेला आहे मी. आता याची आपण पावडर करून घ्यायची आहे. तर पावडर का करायची आहे, कारण कधी-कधी आपण तुरटीचा खडा जेव्हा टाकतो ना टोपामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये, तर पटकन विरघळतही नाही आणि त्याचा असं उग्र चव अशी राहते थोडीशी आणि त्यामुळे पण कधी-कधी ना आपले वेफर्स आहेत ना ते काळे सुद्धा पडतात. तर इथे मी या तुरटीची पावडर करून घेतलेली आहे या खलबत्त्यामध्ये. साधारण 1 चमचाभर इतकी पावडर झालेली आहे. मोठा चमचा म्हणजे आपण कांदे पोहे खातो ना, त्या चमच्याने 1 चमचाभर अशी पावडर झालेली आहे. सध्या गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत. गॅस सिलेंडरचे प्रॉब्लेम झालेले आहेत, म्हणून मी हे वेफर्स आहे ना चुलीवरतीच करते आणि चुलीवरती आहे ना विस्तव सुद्धा छान असला की टोपाला या टोपामधील पाण्याला छान लवकर उकळी सुद्धा येते. साधारण मोठा टोप घेतलेला आहे, अर्धा टोप पाणी ओतून घेतलेला आहे. विस्तव चांगला झणझणीत केलेला आहे. झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पाण्याला आधी उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतरच मी बटाटा सोलायला घेतलेला आहे. बटाट्याची पुढची तयारी करायला घेतलेली आहे. म्हणजे तोपर्यंत आहे ना या पाण्याला चांगली उकळी सुद्धा येईल आणि आपलं काम सुद्धा पटकन आवरेल. जर तुम्ही गॅसवरती पाणी ठेवणार असाल ना तरी सुद्धा तुम्ही बटाट्याच्या स्लाइस पाडण्यापूर्वीच टोपामध्ये पाणी ठेवून द्या, म्हणजे तुमचा वेळ कमी वाचेल. आता या बटाट्याचं वरचं साल आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं साल काढून घ्यायचं आहे सगळीकडून. जर तुम्ही पिलर वापरलात बटाटा सोलण्यासाठी तर उत्तमच आहे. त्याने साल पटापट असं निघतं. आणि जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल तर तुम्ही असे बटाटे रात्री सोलून ठेवू शकता पाण्यामध्ये. ते अजिबात काळे पडत नाहीत. जर तुम्हाला वाटतंय की काळे पडतायत तर थोडंसं तुरटीच्या पाण्यामध्ये हे बटाटे असे सोलून रात्रीच तुम्ही पाण्यामध्ये ठेवून देऊ शकता किंवा स्लाइस पाडून सुद्धा रात्रीच पाण्यामध्ये ठेवून देऊ शकता आणि मग सकाळी लवकर तुम्ही शिजवून सुकायला घालू शकता. जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि सुट्टीच्या दिवशी तुम्हाला इतर कामांना वेळही मिळेल. आता या बटाट्याच्या स्लाइस आहेत ना, त्या बटाटा स्लाइसरने मी पाडलेल्या आहेत आणि इतपत पातळ आपल्याला या स्लाइस पाडायच्या आहेत आणि आपली जी बोटं आहेत ना, ती दिसली पाहिजेत व्यवस्थित अशी. इथपर्यंत आपल्याला ही बटाट्याची स्लाइस आहे ना, ती पातळ अशी पाडायची आहे. मी बटाटे इथे आडवेच घेतलेले आहेत, परंतु तुम्हाला एकाच कढईमध्ये पटकन असे तळायला हवे असतील ना, तर तुम्ही उभा बटाटा ठेवून याच्या स्लाइस पाडून घेऊ शकता. आता या बटाट्या स्लाइसर सोबत हे जे भांडं आहे ना, त्याच्याने अगदी शेवटापर्यंत हे बटाट्याच्या स्लाइस छान अशा पातळ पाडता येतात. त्यामुळे बटाटा सुद्धा वेस्ट जात नाही. तर आता हे पाण्यामध्येच बटाट्याच्या स्लाइस आपल्याला शक्यतो पाडायच्या आहेत, नाही तर त्यामुळे सुद्धा कधी-कधी बटाट्याचे वेफर्स आहेत ना, ते काळे पडतात. तर आता मी हे जे बटाटे आहेत ना, स्लाइस पाडून घेतलेले आहेत आणि तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे की मी 2 टोपांमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आता तरी या ज्या बटाट्याच्या स्लाइस आहेत ना, त्या मी या परातमधून काढते आणि मोठ्या टपामध्ये जे पाणी घेतलेलं आहे त्या टोपामध्ये मी टाकून घेते. आपण जेव्हा बटाट्याच्या स्लाइस पाडतो ना तेव्हा त्या एकदम सॉफ्ट आणि पातळ असतात, परंतु त्या पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवल्यानंतर त्यानंतर आपसुकच कडक अशा होतात. तर आता पुढच्या आणखीन बटाट्याच्या स्लाइस मी पाडून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या बटाट्याच्या स्लाइस मी अशा करून घेतलेल्या आहेत, पाडून घेतलेल्या आहेत, पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता मी 2 पाणी घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलंच आहे
आता एका भांड्यातलं पाण्यातून हे वेपर्स हे स्लाइस आपण काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. आता आपण जी तुरटीची पावडर करून घेतलेली आहे ना, त्यातील अर्धी तुरटीची पावडर या टोपामध्ये घालून घ्यायची आहे. हे बघा, मी इथे वाटीमध्ये अर्धी तुरटीची पावडर तशीच ठेवून दिलेली आहे. आता मात्र व्यवस्थित खालती वरती असे हलवून व्यवस्थित तुरटीच्या पाण्यामध्ये हे बटाट्याच्या स्लाइस सगळीकडे छान लागेल तुरटीचं पाणी, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता टोप तो छोटा होता, व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं, म्हणून त्यातील पाणी मी टपामध्ये ओतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, सगळं छान ढवळून झालेलं आहे. आता टोप दुसरा घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुरटी घालून घेतलेली आहे जी शिल्लक होती ती, आणि व्यवस्थित असं हाताने ढवळून घेतलं आणि मग आधीच्या तुरटीच्या पाण्यामध्ये जे आपण स्लाइस टाकलेल्या होत्या त्यातून काढून घेतलं आणि मग दुसऱ्या तुरटीच्या पाण्यामध्ये या स्लाइस मी टाकून घेतलेल्या आहेत. आता हलक्या हाताने आपण थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी इथे प्लेन पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तुरटी घालायची नाहीये. तर आता आपण पुन्हा एकदा हे बटाट्याच्या स्लाइस आहेत ना, त्या आपण पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत. यामुळे एक म्हणजे काय होतं, या बटाट्यातील एक्स्ट्राचं जे स्टार्च आहे ते निघून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण तिसऱ्यांदा धुतलेले आहेत, म्हणजेच काय झालेलं आहे, ते तुरटीचा जो चव आहे, थोडासा कडवटपणा असतो थोडासा नॉर्मली, तो सुद्धा निघून जातो. आता इथे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये बरोबर 50 ग्रॅम आणि वाटीने सांगायचं तर अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट असं मी दिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला पिठाचं जर प्रमाण जर परफेक्ट कळायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पाण्याची चव बघायची आहे. मिठाचं प्रमाण बरोबर लागतंय का, कमी लागतंय का, ते पाण्याची चव बघायची आहे. कमी वाटलं तर तुम्ही मीठ घालू शकता आणखीन. आता व्यवस्थित असा विस्तव केलेला आहे मी आणि बटाट्याच्या स्लाइस खालच्या शिजतात आणि वरच्या शिजत नाहीत, म्हणून मी चमच्याने व्यवस्थित ढवळून घेतलेले आहेत. तर आता काही जण आहेत ना, असं दाखवतात की बटाटा दोन्ही बाजूनी ही स्लाइस तोडून दाखवतात. तर असं पण बटाट्याची स्लाइस आहे ना, न शिजवता पण ती तुटतेच, म्हणून मी तसं केलेलं नाहीये. तर मी बोटाने अर्धा कसा शिजलाय का ते टाकून बघितलेलं आहे, दाबून बघितलेलं आहे आणि मगच आता या मी बटाट्याच्या स्लाइस काढून घेते या पाण्यातून मिठाच्या. शिजवताना मी तुरटी अजिबात वापरलेली नाहीये. पुन्हा एकदा सांगते, शिजवताना मीठ आणि थोडंसं चमचाभर तेल सुद्धा घातलेलं आहे मी. कारण बटाट्याच्या स्लाइस आहेत ना, ते एकमेकांना चिकटू नयेत म्हणून मी थोडंसं किंचित तेल सुद्धा घातलेलं आहे, साधारण चमचाभर. आणि बरोबर शिजायला घातल्यानंतर आपल्याला घड्याळ लावून 7 मिनिटं आपल्याला या पाण्यामध्ये बटाट्याच्या स्लाइस शिजवून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 मिनिटं शिजवायच्या आहेत, त्यापेक्षा जास्त शिजवायच्या नाहीयेत. नाहीतर त्या स्लाइस ओव्हर कुक होतात आणि मग आपण जेव्हा सुकायला घालतो ना उन्हामध्ये, तेव्हा त्या कुस्कर होतो त्यांचा, व्यवस्थित गोल घालता येत नाही. व्यवस्थित पसरवून घेतला, सुकायला घालून घेतला. संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता या बटाट्याच्या स्लाइस छान अशा सुकलेल्या आहेत. आमच्याकडे खूप कडकडीत ऊन पडतं, कारण हा कातळाचा भाग आहे त्यामुळे. आणि मी उन्हामध्येच घातलेले होते वेपर्स. आणि तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का, मी कोणीही कितीही सांगितलं ना की हे बटाट्याचे वेपर्स सावलीत बिना उन्हाचे वाळवले जातात, तर मला ते अजिबात पटत नाहीये. या बटाट्याच्या वेपर्सना कडकडीत जर ऊन असेल ना, तरच हे बटाट्याचे वेपर्स छान बनतात. आणि जर तुमच्याकडे गॅलरीमध्ये जर खूप कडकडीत छान ऊन येत असेल तर निदान 2 तासभर तरी या वेपर्सना चांगलं कडकडीत ऊन लागणं आवश्यक असतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तुम्ही घातले तर हे बटाट्याचे वेपर्स छान होऊन जातात. आता बरोबर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा वाळवलेले आहेत, कारण हे आपण साठवणीतले आहेत, त्यांना चांगलं ऊन लागलं तरच हे टिकतात किंवा त्यांना बुरशी सुद्धा येते. आता बरोबर तिसऱ्या दिवशी आम्ही व्हिडिओ केलेला आहे 2 दिवस उन्हामध्ये वाळवून. आणि हे बटाट्याचे वेपर्स बघू शकता एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत, पातळ झालेले आहेत, अजिबात जाड नाहीयेत. आणि मी आता तळायला टाकलेले आहेत तेलामध्ये. तर एवढसा होता हा बटाट्याचा वेपर जेव्हा मी तळायला टाकला होता तेव्हा, आणि फुलल्यानंतर तो अगदी चौपट असा फुललेला आहे. एवढं मस्त हे बटाट्याचे वेपर्स झालेले आहेत. मुलांना तर हे बटाट्याचे वेपर्स खूप आवडतात. तुम्ही डब्यामध्ये म्हणजे बटाट्याचे वेपर्स एखाद्या भाजीसोबत देऊ शकता तळून, आणि मुलांना सुद्धा टिफिनमध्ये न्यायला आवडतात. तर तुम्ही सुद्धा असेच बटाट्याचे वेपर्स नक्की बनवून बघा. आणि तुम्ही बघू शकता आता प्रत्येक वेपर्स हा छान 5 पटीने फुलतोय. आणि सगळे वेपर्स हे मी आता तळून घेतलेले आहेत, म्हणजे थोडेसे वेपर्स हे तळलेले आहेत, या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि एकदम पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे वेपर्स बनून झालेले आहेत. आणि आता हे बटाट्याचे वेपर्स आहेत ना, ते तुम्हाला मी तोडूनही दाखवते. किती मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत असे झालेले आहेत हे बटाट्याचे वेपर्स. अजिबात नरम झालेले नाहीयेत किंवा अजिबात जास्त कडक झालेले नाहीयेत. एका बाजूने तळले गेलेत आणि दुसऱ्या बाजूने तळलेच गेले नाहीयेत, असं सुद्धा अजिबात झालेलं नाहीये.
तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हा व्हिडिओ आहे ना, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलवरती कमेंट सुद्धा नक्की करा.